ही बरेच दिवस झालं चाललंय. मी पण 5-7 वर्ष गेलो, दादा पण 2-3 गेले. हे कुठंतरी थांबावं या दृष्टिकोनातून आम्ही थोडं आणि योग्य मार्ग क्लिअर तुमचं ऐकून न घेता काय सांगायला लागलो, लोकांची मनस्थिती तुमच्या मनात आहे की नाही तुम्ही समजून घ्या. तुम्ही धनगर बांधवाला सुद्धा फसलेलं आहे. तुम्ही किती नाकारले, मी तयार बोलवले, तुम्ही किती काही म्हणले, हे बघा तुम्ही किती काही म्हणले तरी सर्वसामान्य धनगर बांधवात नाराज. तुम्ही मराठ्यांना आता याचं फसवलं, या सगळे सोयरी अंमलबजावणी केसेस मध्ये या 2-3 गोष्टीत फसवलं. सांगतोय ते पटवून घ्यायचं तर घ्या, नसतात तुमचं फळ तुम्हाला, आमचं फळ आम्हाला मिळणार आहे. तुम्ही पडता नाही तर आम्ही पडतो, दोन्हीपैकी येतो. पण तुम्ही तळतळ समजून घ्या फक्त आमची की आमचे मर्मत तेवढेच आम्हाला फसवलं तुम्ही. काही गोष्टी कसं आहे दादा, तुमच्या समोर बोलणं पण थोडं काही जणांची अडचण, पण आता मी थोडं एखादी गोष्ट थोडं ह्याच्यातनं बोलतो किंवा तुम्हाला जरी एखादा शब्द माझा वाईट वाटला तरी मी बोलतो. ह्याच्यात काय व्हायला लागले माहिती काय, ह्याच्यात मी स्पष्ट बोलतो. सरकारची पण बोची व्हायला लागली. आता सरकार म्हणून मी प्रतिनिधी म्हणून बोलत नाही, मी मराठा महासंघातला कार्यकर्ता म्हणून मी भूमिका मांडतो माझी. अडचण काय व्हायला लागली, एक निर्णय घ्यायला लागला की दुसरी बाजू कुठं तर फायदा घ्यायला चालली. म्हणजे हे तर सगळ्यांनाच लक्ष देते, माया पण लक्ष देते, सगळ्या आपल्या मराठ्याच्या विशेष फायदा म्हणजे काय झालं. आता सरकारनं कुठली भूमिका घेतली, विरोधी पक्ष त्याचा फायदा घ्यायला लागला. भूमिका म्हणजे आता ओबीसीत आरक्षण द्यायचं, समजा ओबीसीत आरक्षण द्यायचं बरं का, ओबीसीत आरक्षण द्यायचं म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका काय आता, म्हणजे ठीक आहे आता मी तर अपक्ष आहे, ती म्हणते की तुमचं तुम्ही निर्णय घ्या दोन्हीकडनं. आता कोणी लोकसभेला फायदा घेतला ह्यांनीच बाबा सगळं. आता हे लोक आपल्याला लिहून द्यायला तयार आहेत का, ओबीसीत देऊन टाका आरक्षण, हे ह्यांच्या आहे का त्याची तयारी आहे त्यांची नाही ना, मग त्यांची तयारी नाही ना. एकदा एका मराठ्यांची नाराजी घेतली, एकदा ओबीसी, असं त्याच्यामुळं कुठलं जरी सरकार असलं, मी सरकार म्हणून बाजू मांडत नाही त्यांची बरं का, कोणाचीही करत नाही तरफदारी, आता करणार नाही. फक्त सगळ्यांचीच भूमिका एक असावी, जी आता सगळा महाराष्ट्र सगळ्याचाच आहे, सगळ्याच पक्षाचा आहे. ह्याच्यामध्ये मग इकडले 3 पक्ष, इकडले 3 पक्ष, सगळ्यांनी जी एका बैठकीला बसावून बाबा ही आम्हाला हा निर्णय सामूहिक घ्यायचा. आपला एवढा मोठा सगळ्यात मोठा समाज मराठा आहे, मराठा समाजाने बोललंय, सगळ्यात मान्य, एकदाच निर्णय घ्यायचा आणि सगळ्यांनी एका छताखाली जीवन लिहून द्यावं ना तुमच्या पुढं की आमची ह्याच्यामध्ये तयारी. मग काय जण निघून जाते ती आणि परत वेगळंच कित्ता घेत होत बसते. ही सातत्यानं आपण बघत आलोय सगळी. परत जुन्या तर काढायचं नाही. आता जुनं आम्ही चळवळीत पण बघितलं किती जणांनी कोणी काही कधी काय आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही किंवा काही नाही, पण आता किती जणांची प्रामाणिक भूमी. काही जण आता प्रत्येक जण काय म्हणतोय, प्रत्येक पक्ष म्हणतोय ओबीसींना आरक्षण देता येणार नाही, प्रत्येक जण म्हणतो. म्हणजे उद्धव साहेबांचा पक्ष म्हणत असेल, पवार साहेबांचा पक्ष म्हणत असेल, किंवा काँग्रेस पक्ष म्हणत असेल, भाजप म्हणत असेल, म्हणजे भाजपचं पण नाव घेतो मी, परत शिवसेना शिंदे साहेबांची पण म्हणत असेल, किंवा अजितदादाचं, सगळ्यांच काय मत आहे ओबीसीतनं कसं देता येईल. उत्तर तुमचंच दिलं, आता मला द्यायचं होतं. नाही मी सांगितलं तुम्हाला, सगळे जर म्हणता तर मग आम्हाला कोण म्हणतात त्यांच्याकडून लिहून तुम्ही द्या लिहून. आमचं सारख्यांचं काय मत. अरे बाबा तुमचं ऐकलं आता लय वेळ नाही ऐकलं, पुरं ऐकलं. समजा त्यांचं दोघा तिघाचं नाही म्हणणं आहे, उद्धव ठाकरे शिवसेना, पवार साहेब शिवसेना, आणखीन कोण आहे त्यांचं काँग्रेस शिवसेना, यांचं नाही म्हणणं आहे. सत्ताधारी कोण आहे, खड्ड्यात त्यांना द्या तुम्ही, द्या ना तुम्ही, द्या ढोंगराला मारा त्यांना, द्या काढू, चला द्या तुम्ही. आम्हाला, आम्ही जनता आहे, आम्हाला कसं काय कारण सांगू शकता तुम्ही. ते नाही म्हणते त्याला आम्ही काय करावं, त्याला आम्ही काय करावं. तुम्हाला असं म्हणायचंय का, ऐका आता तुम्ही तुम्हाला असं म्हणायचं का आता त्यांना लोकसभेला फायदा झाला म्हणून तुम्ही आम्हाला उत्तर विचारायला लागले, मग तुम्हाला 106 आमदार निवडून दिले तेव्हा. ऐका तुम्ही, मला सांगा, तुम्हाला असं म्हणायचं की मराठ्याचा फायदा आता त्यांच्या खासदाराला झालाय म्हणून तुम्ही आमच्यावर बोलायला लागलात त्यांना. तुम्हाला 106चा फायदा झाला तेव्हा 55 नाही आले का तुम्ही मराठी जीवावर, आता नाही झाले मराठी जीवावर. ते जरी 40 वर्ष होते, मला माहिती राव ते काही नाही दिलं म्हणून तर आम्ही तुम्हाला द्या म्हणतोय ना. तुम्हाला कळणारच भाषा आमची. ऐका तुम्ही, बुद्धिबद्दल का सांगू, आता तुमचा मुद्दा कळाला आम्हाला, तुम्ही एकदम टोकाचा बोलला का त्यांची, हो ना, त्यांची त्यांनी म्हणावं, राष्ट्रवादीनं म्हणावं, शिवसेनेनं म्हणावं, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या. आम्ही सांगतो त्यांची समजा नाही इच्छा आहे, आम्हाला माहित नाही त्यांची काय इच्छा आहे, नाही इच्छा आहे. तुमची काय नाही इच्छा आहे,
हीच गोड पेंट खायला लागलो मग तुमच्या वड्यात आरामाचं कुठं दाणे खराब लागला ना समाजाचा तुम्हाला तीच मी भूमिका तुम्ही ऐकलंच नाही, तुम्ही दुसरंच करायला माझं वाक्यच पूर्ण होऊन गेला, तुम्ही मला अर्ध थांबवायला लागला. थांबायला तुम्ही घुसतच ऐकून घेता दादा, मला काय म्हणायचंय, जी एकंदरीत जनरल जी चाललेलं आहे ना, जनरल जी चाललेलं आहे ती मी तुम्हाला तुमच्या कानावर घालतो की विषय काय चाललेला आहे माहितीये का, तुम्ही नीट माझं वाक्य पूर्ण होऊ द्या आणि समजू द्या की प्रत्येकाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. आयला मी ह्याला असं केलं तर कसं होईल, त्याला असं, ही तुम्हाला मला सांगायचा जी मुद्दा आहे का नाही, ह्याच्यामुळे काय करावं लागतं माहितीये का, तुम्ही आता एवढ्या मोठ्या समाजाचं नेतृत्व तुम्ही करा, तुम्ही सगळ्याला ओळीनं बसवणं तुमची पण हे आहे ना, तुम्ही सगळ्याला बाबा ह्या काय करता तुम्ही सगळेजण, आता ह्याच्यात जी जी उघडं पडन ती पडन, ज्याला आपटायचं ते आपटल, ज्याला बसायचं ती बसल. त्यांची गरज वाक्य पूर्ण होते. नाही ह्याच्यामध्ये मला काय म्हणायचं, तुम्ही एवढे आपल्या मोठ्या समाजाचे नेतृत्व करता, तुम्हाला आता सगळ्याच पक्षाला समाजाची गरज असते, मुलांना नाही असं नाही. आता समाजाचा एवढा मोठा 40 वर्ष प्रश्न आहे. आता काय करावं लागतं माहितीये का, माझ्यासारख्याला कार्यकर्त्याला असं वाटतंय या सगळ्यांना एकदा तुम्ही विचारा बाबा तुझं मत काय, ज्यांना विरोध करायचा त्यांचा कार्यक्रम होईल, कुठला का पक्ष असेल, म्हणजे सत्ताधारी असो अगर विरोधक असो, म्हणजे एकदा ही विषय तरी कुठेतरी फुल स्टॉप मिळेल. नाहीतर काय व्हायला लागलंय, ही कधीतरी फायदा घेत ती कधीतरी फायदा घेत, सगळी व्हायला लागली समाजाची गुच, असं मला म्हणायचं. बाकी दुसरा काय माझा मुद्दा नाही. आता सांगतो तुम्हाला सांगतो जास्त रविवाल्याला माझी जबाबदारी किंवा माझ्या समाजाची जबाबदारी नाही आहे 6 पक्षाला एकत्र बसून. आमची जबाबदारी आहे, आम्ही या राज्याचे गोरगरीब नागरिक आहेत, आमचे लेकर अडचणीत आहेत, सत्ताधाऱ्यांनी आम्हाला आरक्षण द्यावं. कोण नाही म्हणतो त्याला समाज बघून घेत असतो, जो नाही म्हणतो त्याला समाज बघून घेत असतो. जसं तुम्हाला आता बघून घेतलं तसं समाज बघून घेत असतो. आमची जबाबदारी नाहीये भाजपला इथं आंतरवालीत ये म्हणायचं, काँग्रेसला इथं ये म्हणायचं, राष्ट्रवादीला तिन्ही राष्ट्रवादी इथे, तिन्ही शिवसेनेला इथे, भाजप एकच वाटतं, एक भाजपला इथे किंवा आणखी कोण राहिले तर त्यांच्याकडे परत म्हणत आमचं नाव नाही. काँग्रेसवाले म्हणतात आणखी दादा आमची चाष्टा नाही, आमची जनतेची जबाबदारी नाही, ही पक्षाची जबाबदारी किंवा सत्ताधाऱ्यांची जबाबदारी या की आपण असं ठरवून करायचं ओबीसीतून आरक्षण. आमचं जनतेचं कसं काय त्यांची ही प्रश्न आमचं काय म्हणणं, त्याचं उत्तर दिलं ना आम्ही तुम्हाला, ते नाही आले तुम्ही बोलवले नाही आले, आम्ही तुम्हाला उत्तर दिलं राव, तुम्हाला कळा ना, त्याच्या ढोंगरावर लात मारून त्यांना काढू द्या तुम्ही, द्या तुम्ही आम्हाला नाही ते बोलायचं त्यांच्याच संगीतून त्यांच्याच बाजूने बोलत गप्पू भराय म्हणजे आता काय प्रचार करायला तू काय जातीला. आमचा मूळ मुद्दा इथं आहे की तुमचं नाही ऐकत ते तुम्ही काय करायचं तुम्हाला त्यांची नाही येत, तुम्ही उलट उघडा पाडा, तुम्ही नाही आलं तरी आम्ही मराठी ओबीसीतून आरक्षण दिलं आणि मराठी बाबा कशी डोक्यात घेऊन नाचते तुम्हाला आम्ही बार सांगितलं तुम्हाला. सगळ्या दादा भावना नाही, आम्ही तुमच्या सगळ्या पोहोचवणार आहे. आणि माझी शेवटची भावना ही आहे की ती तुम्हाला सांगितली ती यांच्या समोर सुद्धा सांगतो की आम्हाला राजकारणात नाही जायचं, म्हणून आम्ही तुमच्या मागे लागलो तर असं म्हणा. आता तुम्ही आमच्या मागे लागलो आम्ही तुमच्या मागे लागलो की बाबा कोणाचा गैरसमज नको व्हायला की या आरक्षणाच्या नावाखाली हे राजकारण करायला, म्हणजे आम्ही कधीच होणार नाही दादा, आमचं तर कधीच होणार. पण तुमचा म्हणजे हे बघा तुमच्या पक्षात सांगणं का नाही, तुमच्या पक्षाचा बोलू शकत नाही कोणी, तुमचा पक्ष सत्ताधाऱ्यातले तिघे की यांनाच राजकारणात जायचं होतं, यांनी संधी नाही दिली आम्ही, त्याच्यामुळे आम्हाला पुन्हा एक संधी द्यायची सरकारला. तुम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मंजूर करा, मान्य करा. सगळ्या महाराष्ट्राला कळून चुकलंय हो, कोण हा म्हणतोय कोण नाही म्हणतोय, सांगायची नाही गरज. पण तुम्ही नुसतं तसंच जर म्हणत राहिलात नेरेटिव्ह पसरू, कोणचा विरोधी पक्ष येत नाही बैठकाला, तुम्ही जर हे एकटाच नेरेटिव्ह पसरले तर दुसरा नेरेटिव्ह असा पसरणार आहे, मग भाजप का द्या ना, म्हणजे तुमच्या त्यांच्या पुढे तुमचा नेरेटिव्ह जाईल. समजून घ्या मला तुम्ही, मी सामान्य लोकांतल्या मनातलं तुम्हाला सांगतो. तुम्ही आता कसं नेरेटिव्ह पसरायला लागला की ईडब्ल्यूएस मराठ्यांच्या आंदोलनामुळे गेलं, मराठ्याच्या आंदोलन ईडब्ल्यूएस घातलं, मराठ्याचं आंदोलन घातलं आणि त्या म्हणलं तुम्हाला एसीबीसी आरक्षण आमची मागणी आहे का? आमदार साहेब आपली मागणी होती कधी बैठकीत तिथं
एसीबीसी 10% द्या, नाही. आम्ही म्हणत होतो मराठा हा कुणबी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या येईल. तुम्ही आमच्या बोकांडी लागलं ते 10%, तरी मान्य केलं आम्ही, मराठ्यांनी केलं. ओके, ईडब्ल्यूएस रद्द करून केलं तुम्ही. तुमचे दरेकर साहेब कालच घेतली का प्लेस का तरी त्यांनी ते काय म्हणते की ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द केलं 10%. आम्ही 10% द्या म्हणलो तुम्हाला. तुमचं सरकारचं म्हणणं होतं ते 10% आरक्षण घ्या. आमचं म्हणणं होतं नाही. त्यांची आयडिया अशी होती की जर गुलाल उधळला, मागे 13% फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस आरक्षण दिलं, पुऱ्या राज्यात गुलाल उधळला तर 106 आमदार मराठीने निवडून दिले की तो का फेडून टाकला मराठीने थोडा नाही. त्यांना वाटलं ह्यावेळेस तसं होईल, मराठीने राज्यात पुढे गुलाल उधळला का. तुमच्या आमदारांनी एकामेका टकोरीवर टाकला, बाकी कोणी कोणाच्या टकोरीवर टाकला नाही. तुम्हाला त्याच वेळेस लक्षात नाही आलं का की हे मान्य नाही. याचा अर्थ ईडब्ल्यूएस रद्द कोणी केलं मराठा समाजाला कळतंय. ज्यावेळेस हे दरेकर साहेब बोलले, बघा तुम्ही किती निगेटिव्ह कमी करण्याच्या नादात वाढवतोय किती हे तुम्हाला सांगून देतो मी. म्हणजे तुमच्या लक्षात येईल ग्राउंडवर काय चाललंय. दरेकर साहेब म्हणले ईडब्ल्यूएस आरक्षण गेलं, आंदोलकांमुळं तोटा झाला, म्हणजे आमच्यामुळं. आमची मागणी आम्ही मराठा समाजाला उत्तर देऊन टाकलं. एसीबीसीची मागणी आमची नव्हती 10%ची, त्यामुळे आम्ही गुलाल उधळला नाही. जर आम्ही गुलाल उधळला असता तर ईडब्ल्यूएस आमच्यामुळे रद्द झाला असता. त्याचा अर्थ असा झाला असता कारण ते 10% आम्हाला मान्य आहे असा अर्थ झाला असता. त्यामुळे मराठ्यांना उत्तर मिळालं 10%, गुलालच नाही उधळला. मग आमच्यामुळे ईडब्ल्यूएस रद्दच नाही झाला. तुम्ही किती सांगितलं पटून प्लेस घेऊन, एक दोन तुम्ही पत्रकार कामाला लावले, चॅनल नाही म्हणणार मी, कामाला लावले की जे मराठ्यांना खूप जळते ते रोज तेच मांडीते. ईडब्ल्यूएस आंदोलनामुळे रद्द झालं, ईडब्ल्यूएस मनोज जरांगेमुळे रद्द झालं, मराठ्यांमुळे रद्द झालं. आम्ही रद्द केलं. आम्ही बार सांगतो ईडब्ल्यूएस रद्द करू नका, 10% पण ठेवा, ईडब्ल्यूएस पण ठेवा आणि कुणबीचा ऑप्शन पण खुला ठेवा. तिन्ही ठेवा, तिन्हीपैकी एक कोणचं घे आणि त्यासाठी 6 महिन्याची मुदत वाढ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. म्हणजे आत्ताच एक महत्त्वाची बातमी आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला 3 भाजप आमदार हे अंतरवाली सराटीमध्ये पोहोचले. शिंदेंचा देखील एक शिलेदार सोबत असल्याची माहिती ही सध्या समोर येते. पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यापूर्वीची धास्ती असल्याची बातमी सध्या ABP माझाने प्रकाशित केली आहे. मंडळी, आगामी काळामध्ये आपल्या राजकारणाची काय दिशा असेल याबाबत येत्या 29 ऑगस्टला निर्णय घेऊ असं म्हटलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये अस्वस्थता पसरलेली आहे आणि त्यामुळे आता 3 आमदार हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी या ठिकाणी आलेले आहेत. आणि या दरम्यान विरोधी पक्षाची काय भूमिका आहे यावरती एक मुद्दा सध्या समोर आलेला आहे. बघूयात काय आहे तो मुद्दा. तर मंडळी, हे होते मनोज जरांगे पाटील आणि 3 भाजपचे आमदार आणि 1 शिंदेचे शिलेदार हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला अंतरवाली सराटीमध्ये आल्याचं वृत्त सध्या समोर येत आहे. तर आगामी काळामध्ये आपल्या राजकारणाची काय दिशा असेल यासाठी येत्या 29 ऑगस्टला निर्णय घेऊ असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये अस्वस्थता पसरल्याचं देखील सांगितलं जात आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आता भाजपच्या 3 आमदारांनी भेट घेतलेली आहे. ते सरळ अंतरवाली सराटीमध्ये आलेले होते. शिंदेंच्या एका शिलेदाराचं देखील या भेटीमध्ये हजेरी असल्याचं सांगितलं जात आहे. आमदार राजेंद्र राऊत, आमदार राणा जगजित सिंग पाटील यांच्यासह जालन्यातील काही आमदार तसेच बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. तर मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत हे आमदार मंडळी दाखल झालेले होते. मनोज जरांगे यांच्या 7 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यासाठी ही भेट महत्त्वाची मानली जाते. राज्यामध्ये मराठा आरक्षण प्रश्नी तेढ निर्माण होत असताना पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याच्या आधी हे भाजप आमदार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये काय चर्चा होती आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि या चर्चेच्या दरम्यानचा एक व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे. तर मंडळी,
मराठा आरक्षणाची सरकारची भूमिका सांगत न्यायालयात टिकेल असं आरक्षण देण्यावर सरकारचा भर असल्याचं या बैठकीत सांगण्यात येत होतं. या प्रश्नावर सकारात्मक चर्चेतून मार्ग निघावा अशी इच्छा असल्याचं आमदार राजेंद्र राऊत हे म्हणालेले आहेत. तर विरोधी पक्षाची भूमिका काय आणि विरोधी पक्ष कशा पद्धतीने भूमिका घेतोय यावरती देखील मोठ्या प्रमाणात चर्चा या ठिकाणी बघायला मिळाली. मराठा आरक्षण प्रश्नी तोडगा काढण्यासाठी आमदार एकत्र येतात. मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची 7 ऑगस्टपासून महाराष्ट्रामध्ये शांतता रॅली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये शांतता रॅली सुरू होतीये. दरम्यान मराठा आरक्षण विषयावरती तोडगा काढण्यासाठी भाजपच्या काही आमदारांनी अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी आमदार राजेंद्र राऊत, आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्यासह जालन्यातील बदनापूरचे आमदार नारायण कुचे आणि शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमदारांची भेट ही अत्यंत महत्त्वाची असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यात विधानसभेसाठी सध्या सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मनोज जरांगे यांनी इच्छुक मराठा उमेदवारांचे अर्ज मागवलेले आहेत. येत्या विधानसभेत 150 ते 200 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचं देखील त्यांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे. आता भाजप आमदारांची अंतरवाली सराटीमध्ये ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. धडक भेट आहे, अत्यंत महत्त्वाची भेट आहे. या भेटीच्या दरम्यान विविध विषयांकडे मनोज जरांगे पाटील आणि या आमदार मंडळींनी लक्ष वेधलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी काळात आपल्या राजकारणाची काय दिशा असेल याबाबत येत्या 29 ऑगस्टला निर्णय घेऊ असं म्हटलेलं होतं. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये अस्वस्थता पसरलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आत्ताच निर्णय घेतला नसला तरी आगामी काळातील राजकारणाची त्यांची दिशा काय असेल याबाबत मात्र सुतोवाच याआधीच केलं गेलेलं आहे. मनोज जरांगे यांनी याआधी सोशल इंजिनिअरिंग साधत मराठा समाजासोबत दलित, मुस्लिम आणि धनगर समाजाला आपलंसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासाठी त्यांनी ओवेसी, बच्चू कडू, प्रकाश आंबेडकर यांना आधीच आवाहन देखील केलेलं आहे. एकंदरीतच काय तर आगामी काळातील महायुतीला फायदा होईल अशा प्रकारचं राजकारण तर मनोज जरांगे यांचं आहे का किंवा नाही अशी चर्चा देखील आता राजकीय वर्तुळात निर्माण झालेली आहे. तर मंडळी, मनोज जरांगे पाटील यांची भेट या आमदार मंडळींनी घेतली. या भेटीच्या दरम्यान विविध मुद्द्यांवरती सखोल अशी चर्चा पाहायला मिळाली. त्यातले काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे होते ते म्हणजे की विरोधी पक्ष म्हणजे त्यामध्ये आता ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस यांना ज्या पद्धतीनं बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं होतं, मग त्या बैठकीत हे आमदार मंडळी उपस्थित राहिले नाहीत किंवा हे या बैठकीला निमंत्रण देऊनसुद्धा आले नाहीत असं देखील बोललं गेलं. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकारामध्ये आता मनोज जरांगे पाटील यांची भूमिका काय आहे, ते कशा पद्धतीनं या संपूर्ण गोष्टीकडे बघतात याचा देखील सविस्तरपणे चर्चा या ठिकाणी बघायला मिळाली. तर मंडळी, मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी, त्याचबरोबर मराठा आरक्षण आंदोलन प्रश्नी त्यांनी जो मुंबई येथे धडक मोर्चा काढला होता आणि मौजे वाशी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जी भेट घेतली होती, जो अध्यादेश काढलेला होता, जो GR त्यांच्या हातात देण्यात आलेला होता, त्या गोष्टींची मान्यता होती आहे का किंवा त्या गोष्टी सरकार मान्य करतं आहे का किंवा सरकार आपल्याला कशा पद्धतीनं फक्त तारखावर तारखा देतं आहे, फसवतं आहे, अशा पद्धतीच्या विविध गोष्टींवरती चर्चा या दरम्यान बघायला मिळालेल्या आहेत. तर मंडळी, मनोज जरांगे पाटील यांनी ज्यावेळेस उपोषण सोडवलं त्यावेळेस त्यांचं जे उपोषण सोडवण्यासाठी शिष्टमंडळ आणि काही न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांची टीम या ठिकाणी आलेली होती. तर त्या निवृत्त न्यायाधीशांच्या टीमचं काय म्हणणं होतं, त्यांनी कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींवरती चर्चा केली होती, त्यांनी काय काय गोष्टी लिहून दिलेल्या होत्या, या देखील मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा या मंडळाला, या शिष्टमंडळाला सांगितलेल्या आहेत. ते सांगत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या त्यांनी पुन्हा एकदा एक नवीन ड्राफ्ट या समितीला किंवा या 4 आमदार मंडळींच्या सोबत देण्यास ते तयार आहेत असं देखील ते म्हटलेले आहेत. त्याचबरोबर जे निवृत्त न्यायाधीशांची जी टीम होती त्या टीमने आपल्यासोबत काय काय गोष्टी केलेल्या आहेत, काय काय चर्चा आपल्यामध्ये झालेली आहे याचं देखील त्यांनी या दरम्यान संपूर्ण
पद्धतीने विवरण केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात खुलासे देखील केलेले आहेत. त्यांनी ज्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या होत्या, ज्या गोष्टींसाठी त्यांनी आमचे म्हणणं मान्य केलेलं होतं, आता त्या सगळ्या गोष्टींवरती ही सगळी मंडळी काय निर्णय घेतात, कशा पद्धतीनं निर्णय घेतात हे देखील सरकारने आपल्याला सांगितलं पाहिजे. त्याचबरोबर या निवृत्त न्यायाधीशांच्या टीमने ज्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या होत्या त्या गोष्टी यामध्ये घेण्यात आल्या आहेत का किंवा येत नाही आहेत का, या सगळ्या गोष्टींवरती सखोल चर्चा आज या बैठकीमध्ये बघायला मिळाली. तर मंडळी, या बैठकीमध्ये राजेंद्र राऊत, राणा जगजितसिंग पाटील यासह बदनापूरचे आमदार नारायण कुचे आणि शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर ही 4 आमदार मंडळी या ठिकाणी उपस्थित होते. तर 3 भाजपचे आमदार आणि शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर हे यावेळेस मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेले होते. तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमदारांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सत्ताधारी आमदारांच्याकडनं ही भेट घेण्यात आलेली आहे आणि आता या भेटीकडे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात आणि कशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाकडे वरिष्ठ मंडळी कशा पद्धतीचं उत्तरं या ठिकाणी देतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी आता वेगळी आघाडी ते करतायत का, किंवा मनोज जरांगे पाटील यांनी जे सोशल इंजिनिअरिंग आता साधलेलं आहे त्यामध्ये एक बहुसंख्य असलेला मराठा समाज सोबत दलित समाज, मुस्लिम समाज आणि धनगर समाजाला आपलंसं करण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यामध्ये त्यांनी ओवेसी, बच्चू कडू, प्रकाश आंबेडकर यांना आधीचं आवाहन देखील केलेलं आहे. तर येणाऱ्या काळात जर एक तिसरी आघाडी बघायला मिळाली तर निश्चितच ओवेसी, बच्चू कडू, प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील अशी आघाडी आपल्याला या विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान बघायला मिळते का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तर मंडळी, आता 7 ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आहे. 7 ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये शांतता रॅली करणार आहेत आणि या दरम्यान मराठा आरक्षण विषयावरती तोडगा काढण्यासाठी भाजप आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांची ही भेट घेतलेली आहे. या भेटीच्या दरम्यान जसं की तुम्हाला सांगितलेलं आहे की विरोधी पक्षाची भूमिका काय आहे, विरोधी पक्षांनी कशा पद्धतीनं या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे, ते काय भूमिका आपली मांडता येते आणि ह्या मराठा आरक्षणाला त्यांचा विरोध आहे का किंवा त्यांची पूर्णपणे त्यांचं समर्थन आहे, ह्या गोष्टी अजून गुलदस्त्यात या गोष्टी समोर आलेल्या नाही आहेत. कारण ज्या पद्धतीने या बैठकीसाठी विरोधी पक्षातील नेते मंडळींना बोलवण्यात आलेलं होतं त्यांनी या ठिकाणी या बैठकीला ते हजर नव्हते असं सांगितलं गेलेलं आहे. तर या संपूर्ण प्रकारावर आता मनोज जरांगे पाटील यांची जी भेट या आमदार मंडळींनी घेतलेली आहे ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या भेटीच्या नंतर वरिष्ठ नेते मंडळी पुढील काय रणनीती आखणार आहेत हे देखील ठरणार आहे आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला हे जे मंडळी आलेले आहेत त्यामध्ये भाजपच्या 3 आमदारांचा समावेश आहे आणि एका शिंदेंच्या आमदारांचा समावेश आहे. राजेंद्र राऊत, राणा जगजितसिंग पाटील आणि जालन्याचे बदनापूरचे आमदार नारायण कुचे आणि शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर ही मंडळी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आज दाखल झालेली होती.